मराठी प्रेक्षकांना तुम्ही चुत्या आहात आणि त्यातला मी पण एक चुत्या आहे असं मी आज का म्हणतोय माहिती का? आणि मी फक्त त्याच लोकांना म्हणतोय जे लोक मराठी बिग बॉस बघतात. आता बिग बॉस हा रियालिटी शो आहे. तसं जर म्हणायला गेलं तर तो रियालिटी शो आहे, पण खरंच रियालिटी शो आहे का हा मलाच नाही तुम्हाला पडलेला प्रश्न असेल. आता मी असं का बोलतोय तर ऐका. ज्या ज्या वेळेस सॅटरडे आणि संडे भाऊचा धक्का होतो, भाऊच्या धक्क्यावर एकाच व्यक्तीचं कौतुक केलं जातं, ती म्हणजे तन्वी कोलते आणि सबको कोलते फक्त म्हणलं जातं. तसं जर बघायला गेलं काय गेम आहे तिचा आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही बिग बॉस प्रेक्षकाला कळलेला नाहीये, पण प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर तिचं कौतुकच केलं जातं, जय जयकार केला जातो, घोषणा दिल्या जातात. एवढं भयानक कौतुक रितेश देशमुख यांच्या तोंडून केलं जातं तन्वी कोलतेचं. आता दुसरी गोष्ट, राकेश बापट याचं कंटेंट काय आहे? फक्त आणि फक्त राकेश सावंतच्या अवतीभवती फिरणं. आता राकेश सावंत रियालिटी शोची क्वीन आहे खरी, त्यालाही माहित आहे आपण असंही दिसत नाहीये लोकांसमोर. तर मग मला दिसण्यासाठी काय करावं लागेल? राकेश सावंतचा वापर करावा लागेल. लव्ह अँगल सुरू झालं, एकतर्फी होतं, तेही दाखवलं. पण विषय काय माहिती का? बिग बॉस एडिटिंगचा खूप मोठा गेम आहे. इथं कोणाला कसं दाखवायचं ना, इथं खूप मोठा विषय आहे. बिग बॉस कोणाला पॉझिटिव्हली दाखवायचं, कोणाला निगेटिव्हली दाखवायचं हे स्वतःच ठरवतं. आणि आपण जे वोटिंग म्हणतो ना, वोटिंग, खरं सांगू का, वोटिंग वर एलिमिनेशन होत नाही. आपण म्हणतो ना, जे सांगतात ना, जेव्हा नॉमिनेशन टास्क पार पडतो, आपण जे म्हणतो ना, वोट करा, आपल्या आवडत्या सदस्याला वाचवा, आपण जर वोट केलं तर आपला आवडता सदस्य सुरक्षित होईल, असं काही नाहीये. बिग बॉस स्वतः ठरवतं कोणाला बाहेर काढायचं, कोणाला आतमध्ये ठेवायचं, कोणाला पॉझिटिव्हली दाखवायचं, कोणाला निगेटिव्हली दाखवायचं, हे स्वतः बिग बॉस ठरवतं. आणि महत्वाची अजून एक गोष्ट काय माहिती का? आपण ज्यांना वोट देतो ना, वोटिंगवर एलिमिनेशन होत नाही. आता रुचिता जामदार कंटेंट भयानक देत होती, लोकांचा सपोर्टही होता, कित्येक लोक नाराजही होते, पण लोकांना रुचिता जामदार हिचा गेम आवडत होता, कारण तिच्यामुळे घरामध्ये काहीतरी मज्जा येत होती. तिला बाहेर काढलं. दुसरी गोष्ट, जर वोटिंगवर खरं एलिमिनेशन होत असतं ना, रोशन भजनकर खतरनाक वोटिंग होती, एक नंबरला असायचा प्रत्येक वेळेस. जेव्हा जेव्हा तो नॉमिनेशन मध्ये जायचा ना, भरभरून सपोर्ट त्याला महाराष्ट्राची जनता करत होती, तोही बाहेर निघाल. वोटिंगवर एलिमिनेशन होत नाही. आणि महत्वाची गोष्ट, पॉझिटिव्हली तन्वी कोलते आणि राकेश बापट ही जी काटा टोळी काढणार का काय, तो जो कोणता ग्रुप आहे ना, त्या ग्रुपला बिग बॉस हे पॉझिटिव्हली लोकांसमोर पोहोचवत आहे. तसं जर बघायला गेलं, म्हणायचं ना लोक रुचिता शिव्या देती, घाण बोलती, टरमाळ्या, शेंगदाण्या, फुटाण्या, वाटाण्या, हे जे काय आहे ना, ह्या काही शिव्या नाही आहेत, नॉर्मली गावाकडची भाषा आहे. पण तन्वी कोलते, राकेश बापट यांनी सुद्धा घरामध्ये शिव्या दिल्या आहेत. त्यांच्या शिव्या का नाही दाखवल्या लोकांसमोर? नाही. मराठी प्रेक्षकांनो, हे बिग बॉस आपल्याला चुत्या बनवत आहे. आणि आपण दुर्दैवी काय माहिती का, आपण स्वतः चुत्या बनत आहोत. कारण त्यांना टीआरपी पाहिजे. तुम्ही कित्येक वेळा बघितलं असेल, जे प्रोमो मध्ये दाखवतात ना, ते एपिसोड मध्ये कुठेच नसतं, पाहिलंय ना. त्यामुळे एकच सांगल, बिग बॉस हे रियालिटी शो आहे की नाहीये, आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. पण आहे ना, एक मात्र नक्की खरं, बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर आहे ना, आता 100% मी लिहून देतो, फिक्स आहे, तन्वी कोलते फिक्स विनर होणार. 2 नंबर राकेश बापट असणार. 100% खरं आहे. कारण ज्या पद्धतीने तन्वीला पॉझिटिव्हली दाखवण्यात येते ना, सगळे 99% कॅमेरे ना तन्वीच्या अवतीभोवती फिरवा. म्हणजे काय माहिती का, असंही लोकांना अट्रॅक्ट तिच्याकडेच तुम्ही करताय. त्यामुळे ना 99% कॅमेरे तिच्यावर लावा, 1% कॅमेरा फक्त बाकीच्या लोकांवरती लावा, असंच मला कुठेतरी वाटतंय. कारण ज्या पद्धतीने तुम्ही तन्वीला पॉझिटिव्ह दाखवताय ना, महाराष्ट्राची जनता हे सगळं बघतीये. आणि तुम्ही लोक आहात जे तन्वीला पॉझिटिव्हली लोकांसमोर मांडताय, कारण तुम्हाला विनर करायचंय तन्वी कोलतेला. पण तसं जर बघायला गेलं ना, तन्वी कोलतेपेक्षा स्ट्रॉंग गेम विशाल कोटियन खेळत आहे. तुम्ही त्याला दाखवतही नाही जास्त. अरे रियालिटी शो आहे ना, तर रियालिटीने वागा ना, रियालिटीने जो काय निर्णय द्यायचा तो द्या. मला फक्त एवढंच सांगायचं, महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनो, बिग बॉस बघताय ना, एवढं सिरियसली घेऊ नका, नाहीये तो रियालिटी शो. आता खरंच बिग बॉस मराठी हा रियालिटी शो आहे की नाही, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. बाकी तोपर्यंत जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलला, आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तोपर्यंत तुमची रजा घेतो. लवकरच आपला दुसरा व्हिडिओ पडेल, खरंच रियालिटी काय आहे
करा सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबा. जय महाराष्ट्र.